नमस्कार मित्रमंडळी, नमस्कार. आता काय झालं माहीत आहे का, तपकिरी बुरशी ही तपकिरी बुरशी 265 वरती आता सरासरी 86-032 वरती दिसत नाही बरं का, पण 265 या ऊसावरती बऱ्यापैकी याचं लक्षणं दिसायला सुरुवात झाली की. आणि याचा प्रसार आणि ह्या एक विषाणू प्रकारचं असतं बुरशी. तपकिरी रंगाचं पहिल्यांदा तपकिरी रंगाचं असं डाग पडायला सुरुवात होते. तपकिरी डाग पडायला सुरुवात झाली आणि ह्याची वाढ कधी होते बघा, जास्त प्रमाणात ज्यावेळेस पावसाचं प्रमाण असेल किंवा असं ओलसरपणा असेल किंवा मग जास्त प्रमाणात धुळीपणा असेल, या दिवसामध्ये त्या क्लायमेटमध्ये याची जी काय वाढ आहे त्या बुरशीची ती जास्त प्रमाणात होत असते आणि त्याचा परिणाम आपल्या ऊसावरती दिसत असतो. तरी एक बुरशीजन्य आहे, विषाणूजन्य आहे आणि ह्याची वाढ होत असते. तर यासाठी काय माहिती आहे का, याची वाढ जर मंदावायची असेल, जर कमी प्रमाणात करायची असेल तर याला बुरशीजन्य एखाद्या रोगाचा स्प्रे एखादा जर घेतला तर याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होऊ शकतो. मग यासाठी करायचं आहे काय माहिती आहे का, ज्यावेळेस प्रादुर्भाव कमी आहे त्यावेळेसच याच्यावरती उपाययोजना करायची. अन्यथा तुमचं काय होणार, मग याचं जास्त प्रमाणात झालं तर मग तुमच्या ऊसाची जी काही रोगप्रतिकारशक्ती आहे ती कमी करणार, ह्याची पावर कमी करणार, ह्याची वाढ खुंटणार. मग ह्याचं पूर्णपणे हे जे काय तपकिरी रंगाचं जे डाग आहेत ना ते पूर्ण सगळ्या पानावरती पसरल्या जातात आणि त्याची वाढ खुंटते. त्यावेळेस ऊसाला जर काय हानिकारक जर पोचतच ह्याचं तपकिरी जे डाग असतात हे डाग मोठं होत जातात. तर यासाठी काय करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या ऊसाला बुरशीजन्य रोगाचा जो काय प्रादुर्भाव झालेला आहे याचा जर प्रभाव कमी जर करायचा असेल तर तुम्हाला ह्या उपाययोजना कराव्या लागतील. तर कसं वाटलं, काय वाटलं, तुम्ही अवश्य या व्हिडिओच्या माध्यमातून, माझं काय दररोजच काय ना काहीतरी ऊसाच्या संदर्भात, पिकाच्या संदर्भात सांगण्याचा प्रयत्न असतो. माणसानं कसं राहावं, काय राहावं याच्या संदर्भात असतात. पण आज जेणेकरून माझ्याच ऊसामध्ये हा प्रादुर्भाव काही ठिकाणी मला आढळून यायला लागला आहे, तर याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि वेळेत ह्या गोष्टी जर केल्या तर याचा प्रादुर्भाव कमी होईल की जेणेकरून तुमचं नुकसान जास्त होणार नाही. बरोबर का? धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि जास्तीत जास्त सपोर्ट करायला कमी पडू नका. आपला एक शेतकरी पुत्र बाळासाहेब गायकवाड. धन्यवाद.